दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ असं नेहमी म्हणतो. मात्र या उलट दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा थेट मृत्यू अशी घटना छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध वेरूळ लेणे असलेल्या वेरूळमध्ये घडली आहे. यामध्ये वैजापूर येथील एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी वेरूळ येथे रात्रीच्या वेळी गेलेल्या पोलीस आणि फिर्यादी असलेल्या वाळू माफियाच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एका निष्पाप शिक्षकाचा मृत्यू झालाय. ही संतापजनक घटना बुधवारी रात्री वेरूळ येथे घडली. सुरेश रूपचंद बोरसे असं या 52 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. ते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते. या प्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिसांनी 7 अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये मारहाण करणारे पोलीस आणि टोळक्याचा समावेश आहे. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नातेवाईकांनी वेरूळ येथील रस्ता 4 तास रोखून धरत आक्रोश केला होता. आता पाहूयात नेमकं काय घडलं होतं. बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास सुरेश बोरसे हे शिक्षक आणि त्यांचा 12 वर्षांचा भाचा वरद हे आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते. काही वेळातच वरदने धाव घेत घरी येऊन मामांना कोणीतरी मारत असून गाडीत घेऊन जात आहे असं सांगितलं. अनिता आणि त्यांची मुलगी यांनी घराबाहेर धाव घेतली. त्या ठिकाणी पोलीस अशी पाटी असलेली पांढरी कार आणि समोर नंबर प्लेट नसलेली मात्र मागे 302 नंबर असलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ उभी होती. या स्कॉर्पिओमध्ये सुरेश बोरसे यांना काही लोकांनी पकडून ठेवलं होतं आणि ते मला वाचवा अशी हाक मारत होते. बोरसे यांना गाडीत टाकून नेत असतानाच बोरसे यांच्या मुलीने गाडीला आडवे होऊन माझ्या वडिलांना कुठे घेऊन जाता अशी विचारणा केली. तेव्हा एका व्यक्तीने आपण पोलीस असून या इसमाने आमच्या सरकारी कामात अडथळा आणल्याचं सांगून कारवाईची धमकी दिली. मात्र बोरसे यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असल्याने कुटुंबियांनी त्यांना गाडीतून बाहेर काढलं. त्यांना तात्काळ वेरूळ येथील आणि नंतर घाटीत नेण्यात आलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. आता पाहूयात हे प्रकरण नेमकं काय. वैजापूरच्या धोंदलगाव येथील वाळू माफिया आवारे याचा भावकीसोबत महिनाभरापूर्वी वाद झाला होता. जीवघेणा हाणामारीत दोन्ही गटांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. आवारे याने दाखल केलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीचे लोकेशन वेरूळ येथे असल्याने वैजापूर पोलिसांना समजले होते. यासाठी तपास अधिकारी उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, अंमलदार वाल्मिक बनगे, पोलीस अशी पाटी लावलेली खासगी कार आणि आवारे यांची 302 नंबरची काळी स्कॉर्पिओ घेऊन 4-5 साथीदारांसह खासगी वाहनं घेऊन वेरूळला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी 8 ते 10 जण घरात घुसून आरोपीचा शोध घेऊ लागले. यावेळी शिक्षक सुरेश बोरसे हे घराजवळ गोंधळ सुरू असल्याचं पाहून बाहेर आले. त्यांनी काय झालं, तुम्ही कोण आहात अशी टोळक्याला विचारणा केली. त्यावर नागरगोजे यांनी आम्ही पोलीस आहोत असं दरडावलं. त्यांना पोलीस आहेत तर तुमची वर्दी कुठे आहे, आय कार्ड नाही, पोलिसांची गाडी नाही अशी प्रश्नांची सरबत्ती बोरसे यांनी केली. तेव्हा तू आम्हाला विचारणारा कोण असं म्हणत टोळक्याने बोरसे यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये 34 वर्षीय रवींद्र आवारे, 24 वर्षीय ओंकार चौधरी, 42 वर्षीय बाळू डमाळ, 27 वर्षीय सोपान चौथे तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी सांगितलं. मात्र अद्यापही वाळू माफियांची गँग सोबत घेऊन आरोपीला शोधण्याची नौटंकी करून पोलीस खात्याच्या आबरूची लक्तर काढणाऱ्या फौजदार नागरगोजे मोकाटच आहे. त्यामुळे मंडळी, या धक्कादायक प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.